शूर मुलं. आता सीमेवरती आपण पाहतोय ना, पाठी पुलवामाला बॉम्बस्फोट झाला, आपण पाहिला. अहो एक जवान आपल्या बायकोला फोनवर बोलत होता आणि 2 वर्ष झाली होती लग्न होऊन. आपल्या बायकोला फोनवरती बोलत होता आणि बायकोला सांगत, बायको विचारत होती, का हो तुम्ही घरी कधी येणार आहात? त्याने सांगितलं, देशाची सेवा करायला चाललोय सीमेवरती. ऐक ना ग, सीमेचं रक्षण करता करता जर माझा प्राण गेला तर देशाचं होईल, आणि आलो तर तुला भेटायला येईल. एवढं बोलत होती फोनवर आणि बोलता बोलता बॉम्बस्फोट तिथं झाला. त्या धमाकातील फोनवरती ऐकला आणि फोनच तिच्या हातातून खाली पडला. मूर्छा आली आणि खाली पडली. धमाका झाला, बॉम्बस्फोट झाला पुलवामाला. हजारो कितीतरी आपले सैनिक त्या ठिकाणी गेले. एक सैनिक नेमला घरी फोन लावायला. प्रत्येक सैनिकाच्या घरी फोन लावून सांगायचं की तुमचा माणूस गेलेला आहे म्हणून. एक सैनिक नेमला आणि याच्या घरी फोन आला तिच्या फोनवरती. तो फोन आईने उचलला आणि आईने ते फोन कानाला लावला. तिकडून आवाज आला, कोण? याने सांगितलं, कोण बोलतात? मी तुमच्या बाळ्याचा मोठा अधिकारी बोलतोय. हा बोलणार आहे दादा. आई, आम्ही पुलवामा या ठिकाणी आलो होतो. देशाचं रक्षण करण्याकरता तुमचा बाळ्या चालला होता सीमेवरती, पण जाता जाता पुलवामा या ठिकाणी बॉम्बस्फोट झाला. आई काळजावरती दगड ठेवून ऐका. आई छाताडावरती दगड ठेवून ऐका. आई तुमचा एकुलता एक बाळ्या पुलवामा सारख्या ठिकाणी मृत्युमुखी मरण पावला, शहीद झाला सांगितल्याबरोबर आईने हातातला फोन फेकून दिला नाही. बायको सारखी डगमगली नाही. हातातला फोन हातात घट्ट धरला आणि बोलायला लागली, अरे दादा, अधिकारी दादा, माझा बाळ्या मेला मरू दे. मी देशाकरता दिला होता आणि शहीद झाला असेल तर तो देवाघरी गेलेला आहे, जाऊ दे. मी देशाकरता दिला होता. पण सांगणार आहे दादा, माझ्या बाळ्याने मरताना माझ्यासाठी काही सांगून मेला का? 2 वर्ष झाले आता लग्नाला त्याच्या बायकोसाठी काही सांगून मेला का? सांगणार आहे दादा. अधिकारी दादा तिकडून बोलत होता आणि तो सांगत होता, आई, ओ आई, तुमचा बाळ्या काही 5-7 सेकंद 10 सेकंद त्याच्या हातामध्ये होते. तो आम्हाला सांगत होता, अधिकारी दादा माझ्या समोर या. सगळं सैनिकाला आम्हाला एकत्रित केलं आणि आमच्याकडे पाहून बोलत होता, सैनिकांनो मी मरतोय रे आता. तुमचा बाळ्या सांगत होता, आई सैनिकांनो मरतोय रे आता, पण मरता मरता तुमच्या चरणावरती प्रार्थना करून मरतो. हा माझा भारत देश, ही माझी सह्याद्री भूमी मी तुमच्या ताब्यामध्ये देऊन चाललोय. तुम्ही सुद्धा शेवटपर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत तिचं रक्षण करा.